अमरावती शहरातील सरोज चौक परिसरात एक जीर्ण दुमजली इमारत 6 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळली। मात्र या इमारतीमध्ये कुणीही राहत नसल्याने जीवितहानी झाली नाही। मात्र या इमारतीच्या खाली असलेल्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याच इमारतीत दुकाने असताना लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद होती। यामुळेच या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अमरावती शहरातील सरोज चौक परिसरात असलेल्या हनुमान मंदिरानजीक नंदू गुप्ता यांच्या मालकीची एक जीर्ण इमारत वास्तव्यास होती। वरच्या मजल्यावर या इमारतीमध्ये कोणीही राहत नव्हते। मात्र इमारतीच्या खाली असलेल्या दुकानांमध्ये काही दुकानदार आपला व्यवसाय करीत होते। 6 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली। घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका, अग्निशमन विभाग, बचाव पथक तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी पाहणी करून मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। माझी इथे एक शॉप आहे, चव्हाण स्पीकर रिपेअरिंग म्हणून। ते आता पडलेली आहे शॉप, पूर्ण बिल्डिंग घसरलेली आहे। माझं तिथे शॉप असल्यामुळे माझं खूप नुकसान झालेलं आहे। तिथे नाही म्हणता 50च्या वरचं स्पीकर होते, डीजेचे, होम थिएटरचे, त्याच्यानंतर 12 ते 15 LCD TV आणि त्याच्यानंतर बहुतेक भरपूर चिल्लर होम थिएटर वगैरे ते भरपूर होतं हे बिल्डिंग। आणि ही बिल्डिंग आम्ही इथे 100 वर्ष जुने आहे, सर्वात जुने। ही आमची तिसरी पिढी आहे। तिसऱ्या पिढी असल्यामुळे आज आम्ही इथे बघतोय की आमचं एवढं मोठं नुकसान झालं आहे, पण अजून त्या नुकसानाची काहीच हे नाही। तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझी नुकसान भरपाई करा आणि मला एक दुकान द्यावं। बिल्डिंग कोणाची आहे? ज्यांची बिल्डिंग आहे त्यांनी कृपा करून मला दुकान द्यावं। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।